हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या शॉपिंग हॉलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना खूप जास्त पार्सल आहेत, कारण आता परत मी स्टार्ट केले कामाला, त्याच्यामुळे आता परत मला भरपूर सारा ऑर्डर यायला लागलेले आहेत। तर चला सगळ्यात पहिला आपण पटपट ओपनिंग करूया। तर ही जी ट्रेंडिंग साडी आहे आता खूप स्वस्त झाली, पहिले किती महाग होती साडी। तर ही साडी आपल्याकडे आलेली आहे ड्रेस शिवायला। मी ओपन करणार नव्हती, पण त्या कस्टमर ऐकायलाच तयार नव्हत्या, कशी आली, कसा कलर आहे, मला फोटो पाठवा वगैरे वगैरे चाललं होतं। तर त्याच्यामुळे मी त्यांना फोटो काढून पाठवला, नाहीतर मी सगळी पार्सल येऊ देते आणि मग अनबॉक्सिंग करते, म्हणजे माझा व्हिडिओही बनतो आणि सगळं एक साथ मला दाखवते येतं थोडक्यात। तरी खरंच खूप जास्त छान आहे। सगळेजण तो वाला जो थोडासा येलो सारखा कलर आहे ना, गोल्डन, तोच घेतात, पण हे दुसरे कलर सुद्धा खूप सुंदर आहेत। मी लपेटली होती साडी, मला प्रचंड छान दिसली। तर हे बघा, अशी लेस पण आहे, लेसचं वर्क काम पण खूप छान आहे। तर मदर डॉटर कॉम्बो आहे, याचा शिवायचा आहे, तर तो मी आजच घेईल शिवायला। साडी फक्त ना शिफॉनचं फॅब्रिक असल्यामुळे खूपच शाईन खूप करते, खूप लुक येतो याने। फक्त लेस एवढी जास्त हेवी आहे ना, भरपूर जास्त जड आहे लेस। त्यानंतर पुढचं आहे, तर यात पार्टीवेअर साडी आहे, पण हा कलर पहिल्यांदाच कुणीतरी घेतलाय, तो म्हणजे ब्लॅक। ह्याच्या आधी मोरपंखी, नंतर तो पर्पल, रेड घेतला, पण ब्लॅक फर्स्ट टाइमच घेतला आणि ह्याचा सुद्धा आपल्याला मदर डॉटर कॉम्बो शिवायचा। आता ती साडी जी आहे ना 650चे, तो कलर जो थोडा महाग होता, बाकीचे कलर स्वस्त होते। तो गोल्डन वाला तर 380लाच आहे आता। तर त्याच्या मानाने साडी बघा, आता 300 रुपयाला भेटते ही पण साडी। पण ह्या साडीचा कपडा आहे ना किती मस्त शाईन करतो, एकदम शाईन करतो, एकदम चमकतच। आणि लायक्राचा कपडा आहे, त्याच्यामुळे टिकायला सुद्धा खूप चांगला आहे आणि मऊ आहे, टोचायचा वगैरे प्रश्न नाही। तर याच्या सोबतचा पीस ना चांगला नाही आलेला। तर याचा बघूयात आता कसा मदर डॉटर कॉम्बो होतोय। तर त्याच्यानंतर पुढचं आहे, तर ह्याच्यामध्ये ना सॅटिनचे 2 फॅब्रिक घेतलेत। तर हे सॅटिनचे फॅब्रिक घेतले, त्याचा एक ट्विस्ट आहे, म्हणजे मला ना मी विचारलं होतं की काय करू ब्लाऊज पीसचं, खूप साऱ्या कमेंट आल्या, त्याच रिलेटेड मग मी हे 15 ऑगस्टचे फ्रॉक बनवायचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच मग हे खाली थोडंसं लेस अट्रॅक्टिव्ह द्यायचं म्हणून मी हे वाला सॅटिनचं फॅब्रिक घेतलंय आणि त्याच्यासोबत हा ऑरेंज आणि ग्रीन कलर घेतला। आता व्हाईट तर आहेच ब्लाऊजचा, त्याच्यामुळे ऑरेंज आणि ग्रीन घेतलाय। त्याचं मी छान असं मस्त लुक देणार आहे। बघा, हा ऑरेंज आहे, तर जसं पाहिजे तसं सेम टू सेम आलेला आहे। त्यानंतर हे वाला फॅब्रिक यातला आपल्याकडे आधी तो ग्रीन वाला कलर आहे ना, तो आलेला आहे आणि त्याची शॉर्ट कुर्तीच पाहिजे कस्टमरला। 5 मीटर आहे, पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि धुतल्यानंतर पण टिकणार आहे। हे बघा, हा कलर सुद्धा छान दिसतो आणि किती मस्त ब्राईट असा कलर आहे हा पण, आणि ची प्रिंट पण छान आहे। आणि ही निघणारी प्रिंट नाही आहे, निघणारी वगैरे प्रिंट नाही आहे, ती ड्रेस आतमध्ये फॅब्रिकमध्येच असणारी प्रिंट आहे, त्याच्यामुळे बिंदास्त घेऊ शकतो। त्यानंतर इलॅस्टिक मागवलंय, पण हे इतकं कमी इलॅस्टिक आलेलं आहे की मी ह्याला रिटर्न देणार आहे, कारण मागच्या वेळी मी मागवलं होतं ना, तर 11 मीटर होतं 120 रुपयांचं, आणि हे मला वाटतं 100लाच होतं, पण याच्यात खूप जास्त कमी आहे, 1 मीटरच असेल, 2-3 मीटर, तर ते मी रिटर्न करणार आहे। त्यानंतर ना पॅकिंगचं सगळं सामान संपलं होतं, पॅक करायचं, सगळ्या मोठ्या मोठ्या बॅग शिल्लक राहिल्या होत्या, तर ते पण ऑर्डर केले। तर हा मी रुद्रासाठी ड्रेस घेतलाय, मला त्याचा आषाढी एकादशीचं शूट करायचं होतं, म्हटलं बारीक आहे तर अजून एकदा करून घेऊ, बघत कसं आलाय तरी। तर ही वाली त्याची धोती आहे, हे बघा, मटेरियल खूप जास्त हलका आहे, खूपच हलका आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये। आणि हा वाला त्याचा कुर्ता आहे, तर कुर्ता आहे ठीक, पण धोती आहे ना खूपच हलक्या कपड्याची धोती त्यांनी रेडी केली। तर कुर्ता मस्त आहे एकदम, हे बघा, पुढून अशी 3 बटन्स आहेत आणि छान आहे कुर्ता, पण धोती नाही आहे चांगली, बिलकुल पण नाही चांगली, एकदम नुसता इतका बेकार कपडा आहे ना, जास्तच खराब आहे। तर बघू आता धोतीसाठी ऑप्शन बघावं लागेल, बाकी कुर्ती छान आहे। तर 400 रुपयाला बस भेटला मला हा वाला ड्रेस। तर पण कुर्ता खूप मस्त आहे बरं का, कुर्त्याचा जो कपडा ना तो चांगला आहे, लगेच आपल्याला कळतो, पण धोती नाही चांगली। बघू आता काय होते, ठरवते, काहीतरी करते। अजून टाळ मृदुंग ते पण मागवले, पण ते बघू आता कधी येते।
धोती मला शिवावी लागते बहुते बघू. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये आहेत बघा हे स्टिकर. तर महाकालचे स्टिकर आहेत. म्हटलं फ्रॉकवरती स्टिकर लावूया आणि नागपंचमी विशेष विकूया, तसं चाललंय. तर असेवाले स्टिकर आहेत बघा महाकालचे. तर हे चांगले दिसतील का नाही फ्रॉकवरती मला नक्कीच कमेंट करून सांगा. चांगले जरी दिसले ना तरी व्हाईट कपडा दिसणार. व्हाईट स्टिकर आहे ते चिपकवायचेच, फक्त इझी आहे चिपकवायला. तर छान आहेत पण चांगले दिसतील का नाही आता ह्याचा मला प्रश्न पडलाय. सो बघते आता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी करू का तशी तयार फ्रॉक महाकालची. पण महाशिवरात्रीला हे जास्त चालेल, आता इतकं नाही चालणार आहे. नागपंचमीला इतकं कोणी असं म्हणजे घेणार नाही व्हाईट कलरचे कपडे. बघूयात आता काय होतं. तर आता ना भरपूर काय काय भेटतं बरं का, स्टिकर वगैरे बनवून बाहेरून जर आपल्याला पाहिजे असतील ना तसे. तर बघूयात. हे मी शॉप्सीवरून घेतले, मला वाटते 150 रुपयाला का काहीतरी. हे 12 स्टिकर मला भेटले. चांगले होते पण ते चांगले दिसतील का ना हा मला प्रश्न पडलाय आता. त्यानंतर ह्याच्यात काय, तर हे पार्टीवेअर साडीच आहे. पर्पल पार्टीवेअर साडी. त्याच्यानंतर गुढीची ऑर्डर आलेली आहे, एक मोठी बल्क ऑर्डर आहे. म्हणजे त्यांना बरंचसं काय काय माझ्याकडून पाहिजे, तोरण कमळ हे सगळं 5 पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी ग्रीन कलरची साडी सिलेक्ट केली होती गुढीला. ते अमेरिकेला राहतात ना, तर आल्या सुट्टीला तर जाणार आहेत म्हणून ते म्हटले जातानाच घेऊन जातो. तर त्यासाठी मी मागवल्या 2 साड्या. 5 गुढ्या आहेत, एका साडीत 4 गुढ्या होतात, 5वी नाही बनत. एका गुढीसाठी मला दुसरी साडी घ्यावी लागली. एका साडीमध्ये 4 बनतात. बघा साडी एक नंबरच आहे, खूप छान आहे, मस्तच आहे. तर 2 साड्या घेतल्यात. बघू आता राहिलेलं तर काय करायचं बघू, पुढच्या वर्षी तरी यूज होईलच गुढीला. त्यानंतर ही पिंकवाली, तर मोठा 1 पीस आहे. 1600 रुपयाला साड्या. मी त्यांना 1 पीस शिवून घरी पाठवायसाठी 2200 रुपये सांगितलं होतं. तर त्यांना पटलं, मग त्यांनी मला पाठवली 2200 रुपये. तर मग मी घेतली साडी. साडी छान आहे, मागच्या वेळी पण आलेली त्या माझ्याकडे. साडी खूप जास्त छान आहे, मस्त आहे, राणी कलर. त्यानंतर आहे खणाची साडी. तर हे बघा खण साडी आहे. ही खण साडी पण छान आहे पण खूप जास्त महाग आहे, कारण 1080ला मला ही साडी भेटली आहे. मग त्या मानानं जर मीटर थ्रो बघायचं म्हटलं ना, 130ला जरी मीटरचं फॅब्रिक घेतलं ना तरी सुद्धा म्हणजे मला वाटते परवडतंय. कारण ही 5 मीटरची साडी आहे आणि 5 मीटरच्या साडीला इतके पैसे जास्त होत आहेत असं मला वाटते. कारण की मी जे घेते ना फॅब्रिक त्या भावना कलेक्शन यांच्याकडून, तर ते 130ला मला 1 मीटर देतात. ते पण ओरिजिनल खण. हे तर वाटत पण नाही ओरिजिनल खण आहे, खराब आहे. पण हे खूप महाग आहे मिशोला साडी. तर आणि त्यातूनच मी दुसरा एक कलर घेतला होता, हा वाला. तर ही पण छान आहे पण 1000 रुपये म्हणजे खूप जास्त होतात असं माझ्या मनाने. आणि ह्याच्या पण वरचं ना ते खराब होणार आहे. बाकी कपडा वगैरे छानच आहे, पण मी म्हटलं जाऊ दे डायरेक्ट मीटरवरतीच घेऊया. बरेच जण होलसेलमध्ये विकतात. आता 100ला पण काही ठिकाणी मीटर आहे. 100ला मीटर म्हणलं तर 1000चे 10 मीटर येतील. मग 1000ला एक साडी म्हणजे खूप जास्त महाग होते माझ्या हिशोबाने. म्हणून मग मी ते, कारण मग मी तर शिवेल पण समोरच्याला नाही परवडत मग रेट. समोरच्याला आपण कसं 4 फ्रॉकचं डिवायडेड, म्हणजे मी 4 फ्रॉक शिवते एवढ्या एका साडीमध्ये. मग त्या हिशोबाने सांगितली ना किंमत, तर मग त्यांना ती जास्त वाटते. बाकी साड्या छान आहेत जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर, पण जरा महाग आहे. ड्रेस शिवण्यासाठी म्हटल्यानंतर महाग आहे. तर हे वाला पण फॅब्रिक तर मागच्या वेळी कॉम्बो शिवला त्यांना सेम परत एक कॉम्बोची ऑर्डर आहे. त्याच्यानंतरचं हे वाला आहे. हे फॅब्रिक ना खूप जाड आहे पण ह्याच्यावरचं जे प्रिंट आहे ना ती प्रिंट केलेलं आहे फॅब्रिक कलरने, त्याच्यामुळे थोडंसं जायची शक्यता आहे. पण कपडा क्वालिटी छान आहे. प्रिंट जर निघून गेली ना तरी पण कापड भरपूर दिवस टिकणार आहे. प्रिंट पण काही लवकर निघणारी नाही आहे, टिकेल पण हळूहळू, जसं धुवून जाईल तसं थोडं थोडं निघत जाणार आहे तसं. आणि हा पण सेम आहे, ब्लॅक कलरचा दाखवते काढून म्हणजे कलर लक्षात येतील, कारण बऱ्याच जणांना घ्यायचे असतात. तर हे ना 310 315ला 5 मीटर भेटतात आणि त्यात पूर्ण एक ड्रेस होतो एक 5 मीटरमध्ये 3 लेअरवाला. सगळ्याचे 3 लेअरवाले शिवायचे.
हे बघा, हे ब्लॅक आहे, सेम आहे. आणि हा तर ड्रेस ना जसा माझा पार्टीवेअर व्हायरल गेला ना तसा हा 3 लेअर वाला व्हायरल गेलाय. खूप जण ऑर्डर करतात, खूप ऑर्डर आले ह्या ड्रेसची. हे बघा, सुंदर असे फॅब्रिक आहे मरूमचं, छान वाटतंय. त्यानंतर आधी इकडचं ओपन करते तर ह्याच्यामध्ये पण पार्टीवेअरच साडी. त्यानंतर हे वाला पण ते ग्रीन फॅब्रिकच आहे, दाखवते तरी पण दोन्ही कलर चालेल. हे पण परत ह्याचा पण 3 लेअरचा शिवायचा. हे बघा, सुंदर आहे. आणि ही प्रिंट निघणारी नाही आहे, ही त्याच्यावरची ऑलरेडीचीच आहे, म्हणजे वरनं प्रिंट वगैरे केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हा कपडा पण टिकायला चांगला आहे. त्यानंतर आता सगळं राहिलं ते पॅकिंगचं मटेरियल. सगळ्या बॅग घेतल्यात. तर हा कॅनव्हास आहे, संपला होता कॅनव्हास. किती महाग भेटतोय बाहेर कॅनव्हास, 30 रुपयाला मीटर आहे कॅनव्हास. आणि ऑनलाईन मिशोवरती 100ला 5 मीटर आहे, म्हणजे कुठला कुठंच मिळेल नाही. बघा 5 मीटर आहे, खूप मस्त आहे. मी आधी पण घेतलेला आहे, जाड पण आहे, छान आहे. तर आता राहिले हे पार्सल पॅकिंगचं मटेरियल. तिथं दमणला तिथे एक होलसेलवाला भेटले होतं मला, ते घरीच आणून द्यायचे. सेम रेंज होती बरं का, जेवढं मिशोला भेटतात ना, मिशोला पण 450ला 100 बॅग भेटतात पॅकिंगच्या. आणि तिथं पण त्यांच्याकडे पण 450ला 100 बॅग होत्या, पण त्यांची जी क्वालिटी होती ना ती चांगली होती याच्यापेक्षा. तर ह्यावाल्या बघा, आतमधली म्हणजे आतमध्ये पॅक करायचं आहे. आता ड्रेस आधी यामध्ये पॅक होतो आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये पॅक होतो. तर हे बघा, ही मोठी साईज आहे, याच्यामध्ये आपला जो पार्टीवेअर ड्रेस आहे ना तो बसतो. हा पण 50चा सेट आहे की 100चा माहीत नाही, 50चा आहे हा वाला. त्याच्यानंतर थोडी छोटी साईज घेतली, छोट्या मोठ्या साईज राहिल्या ना मग बरं पडतं, नाहीतर मोठाच वापरावा लागतो मग सगळ्याला. ही छोटी साईज आहे फ्रॉकसाठी वगैरे, ती अशी घेतली छोटी. फ्रॉक म्हणा, गुड्या म्हणा, कमळासन म्हणा, हे सगळं पॅक करण्यासाठी अशी छोटी घेतली. हे पण 50 पीस आहेत, 100ला 50 आहेत. जास्त घेणार होते पण म्हटले छोटेवाले काय यूज होते का आधी ट्राय करूया, नंतर मग डायरेक्ट 100चा पॅक घ्यायचा. मग त्यानंतर पुढचे हे तर या टेबलचे पण बरेच जण लिंक मागतायत, तर टेबलची लिंक पण मी देऊन देईल. तर हे आहे ना 6x8चे, ज्याच्यामध्ये छोट्या मुलींची फ्रॉक पॅक होते ना ते वाले. बघूयात आपण कसे. तर ही छोट्या मुलींचीच म्हणते, गुढी वगैरे किंवा कमळासन वगैरे ह्याच्यामध्ये बरोबर पॅक होऊन जातं. कमळासन, छोटा रुमाल, हे सगळं ह्याच्यामध्ये पॅक होऊन जातं बरोबर, ह्याच्यात छान पॅक होतं. आणि छोटी जास्त कॉटनची वगैरे बेबीची फ्रॉक असेल ना तर ती पण ह्याच्यामध्ये छान पॅक होते. आता माझं जे पार्सल येणार आहे कमळासनचं, तर मी सगळं एक सेपरेट बॅगमध्येच पॅक करणार, म्हणजे कसं आपलं जेवढं पॅकिंग चांगलं राहील ना तेवढं कस्टमर पण आपल्याकडे येतात. त्यानंतर येतं पुढचं. तर ह्या मोठ्या आहेत जरा, म्हणजे कधी कधी ना कॉम्बो असतो किंवा 2 ड्रेस असतात ना, तर त्यासाठी हे वाला आहे. मोठी घेऊन ठेवली. बऱ्याच जणांचे असतात 2-2, 3-3 ड्रेस, मग काय होतं ना ते एका कागदामध्ये त्या बसत नाही, तर मग हा त्याच्यासाठी घेतलाय. मोठा आहे पण हे 100 आहे, हे 100 पॅक आहेत. आता 5-6 महिन्याचं टेन्शन गेलंय माझं. त्यानंतर आता ना लास्ट खूप सारं घेतलं. आता मला वाटतं 1,500-2 हजारचं आहे, 2 हजारचं पॅकिंगचं मटेरियल आहे. तर सगळ्यामध्ये छोटा छोटा खर्च काढायचा झाला ना तर खूप खर्च राहतो. असं नाही की फक्त ड्रेस शिवला आणि पाठवला. बरेच जण म्हणतात की कुरिअर चार्ज 100 आहे, तुम्ही जास्त लावता, तर तसं नसतं. तर ही 8x10ची आहे बघा, ज्याच्यामध्ये फ्रॉक वगैरे होतील पॅक व्यवस्थित. छान आहे ते. आपण छोटी फ्रॉक वगैरे बरंच काय काय होतं याच्यामध्ये जाते. आणि हा पण 100चा पॅक घेतलाय मी, म्हणजे मग लवकर टेन्शन नाही. छोटी छोटी मोठी मोठी अशा सगळ्या साईज घेतल्या. आणि ही सगळ्यात लास्ट, ह्याच्यातली केवढी मोठी आहे बघू पॅक. तर ही वाली ना एवढी मोठी आहे, पण ह्याच्यामध्ये 2 ड्रेस करेक्ट बसतात बरोबर. आणि हा पण 100चाच पॅक आहे.
तर सगळी शॉपिंग झाली अनबॉक्सिंग करून आणि आता लगेचच कटिंग करायचं, दुपारी शिवायला घ्यायचं. तर चला, सगळ्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईल. तुम्ही डायरेक्ट तिथून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं सगळ्या लिंक आहेत. परत कमेंट येतात की लिंक दे, सगळ्यांची लिंक मी दिलेली आहे. तर कसा वाटला आजचा शॉपिंग हॉल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळे युजफुल प्रोडक्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जे येतात बिझनेससाठी शिवायसाठी तेच मी तुम्हाला दाखवते. तर चला, आवडला असेल आजचा व्हिडिओ, अशीच आशा करते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.